Afternoon, good afternoon, good afternoon. Oh, sorry, good evening. Okay. या गाइस हम लोगों ने क्या स्टार्ट किया था? कंपोजिशन खत्म किया. ये हो गया शायद. हे बाकी आहे. म्हणजे आपण फक्त ते बघितलं ना. एक्सपोर्ट किती आहे, इम्पोर्ट किती आहे, आपण किती एक्सपोर्ट करतो, किती इम्पोर्ट करतो. आपण स्टार्ट केलेला फॉरेन ट्रेड म्हणजे काय असतं? ट्रेड अदर कंट्री. इंडिया ट्रेड करतो श्रीलंकेसोबत, जपान सोबत, चायना सोबत, USA, रशिया सोबत आपण ट्रेड करतो. इंडियन गव्हर्नमेंटचं काय असतं? दे वॉन्ट टू इन्क्रीज एक्सपोर्ट. त्यांना एक्सपोर्ट इन्क्रीज करायचा आहे, इम्पोर्ट कमी करायचा आहे. कारण एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला पैसा येतो ना, फॉरेन करन्सी आपल्याकडे येते आणि इम्पोर्ट केल्यानंतर आपला पैसा तिकडे जातो. पण आपण त्यांना आपल्या रुपीज मध्ये पेमेंट करत नाही, आपण त्यांच्या करन्सीमध्ये पेमेंट करतो. तर म्हणजे आपला पर्पज काय असतो फॉरेन ट्रेडचा, की आपण जास्त सेल बाहेर करावा, सो दॅट त्यांचे पैसे आपल्याकडे येतील. समजते? जर आपण इंडियातले सेल करतो, महाराष्ट्राने सेल केला गुजरातला, त्याला बोलणार इंटरनल ट्रेड. ओके, पहिलं होतं ना डोमेस्टिक. ओके, डोमेस्टिक ट्रेड. जाऊन आपण सेल करतोय दुसऱ्या कंट्रीमध्ये, त्याला बोलणार फॉरेन ट्रेड. ओके, किंवा एक्सटर्नल ट्रेड. पुढे एक्सटर्नल ट्रेड दोन प्रकारचे, इंटरनल ट्रेड आणि फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेड मध्ये काय असतं? मी दुसऱ्याकडून माल घेतला, ओके, इम्पोर्ट, आणि आपल्या इंडियामध्ये यूज करा. आता मी माझा इकडचे गुड्स मी बाहेर विकतोय, त्याला बोलणार एक्सपोर्ट. मी जपान मधून घेतलं, जेव्हा काम केलं किंवा काम नाही केलं, मी जपान मधून घेतलं इंडियाला आणि कोणाला इंडियाला नाही विकला, दुसऱ्या कंट्रीतून घेतलं, कंट्रीला एक्झाम्पल घेतलं US शिफ्ट, माहिती का? इंडियन शिफ्ट आणि US शिफ्ट. आपण इंडियन शिफ्ट मध्ये काम करतो 9 ते 6 आणि US शिफ्ट असते संध्याकाळी. शिफ्ट मध्ये काम करतो आपल्याला 9 पर्यंत. त्यावेळी आपल्या गेलं त्याच जागी US वाल्यांचं काम घेतलं, म्हणजे आपला 24 तास चालतो. म्हणजे युटिलायझेशन ऑफ स्टॅबिलिटी इन प्राइस, रेपुटेशन and health कंपोजिशन म्हणजे काय? आपण किती आपण हे इम्पोर्ट करतो आणि आपण एक्सपोर्ट करतो. डेटा दिलाय 16 इम्पोर्ट करतो. पेट्रोलियम प्रोडक्ट आपण 80,944 मिलियन डॉलर इम्पोर्ट केला. नंतर आपण केलं वाढलं इम्पोर्ट. हे चांगलं चांगलं आहे. इम्पोर्ट वाढणं म्हणजे आपण जास्त कंट्रीवर डिपेंड ना. वी शुड नॉट डिपेंड ऑन अदर कंट्री, वी शुड बी इंडिपेंडेंट. आपण स्वतः आपल्या बेसवर काम केलं पाहिजे. ट्राय करायचं की थोडंसं कमी व्हायला. काय एक्सपोर्ट 16 म्हणून 17 हे वाढून दिलं. आपल्याला त्यांचे पैसे काय काय आपण एक्सपोर्ट केलं? रेडीमेड, लेदर प्रोडक्ट्स, हे झालं आपलं ऑलरेडी. त्याच्यामध्ये लिहिलं काय झालं. इंडियन फॉरेन ट्रेड्स मध्ये आपण लास्ट वर्ष काय काय पहिला आहे इन्क्रीज ग्रॉस नॅशनल इन्कम. शेअर 16, 17, 48. सॉरी 6-7 मीन्स 25 आणि 16-17 ला 40. समजते? आपले 1990 ला आपलं किती होतं? फक्त 70%. आपलं इन्कम वाढणं हे चांगलं आहे. लक्षात मला वाटतं 24-25 अजून वाटतं. व्हॅल्यू ऑफ ट्रेड म्हणजे क्वांटिटी, व्हॅल्यू म्हणजे
काय आलं 1990 द व्हॅल्यू ऑफ फॉरेन ट्रेड हॅज गॉन अप. वाव. जर इथे समजतं आपल्याला इन्कम वाढत चालले तर ऑब्विसली हे वाढेलच ना. इन्कम कधी वाढतो? सेल वाढतो. सेल वाढल्याशिवाय आपलं इन्कम वाढत नाही, बरोबर ना. हा दोन्ही पॉईंट ना एक इन्कम सॉरी इन्कम डिपेंड ऑन व्हॅल्यू आणि व्हॅल्यू. ते नसेल तर तेव्हा पॉईंट पॉसिबल होणार नाही. का? कारण आता आपले एक्सपोर्ट वाढत चालले. इंडिया नाव एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट गुड्स विच आर सेव्हरल गोल्ड डायमंड. आपण काय करतो, बनवतो ते विकतो, समजलं. ते एवढं गोल्ड असेल तर त्याची व्हॅल्यू जास्त असते ना, समजते. केसर 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 किती महाग आहे, किती महाग आहे. आय थिंक काहीतरी 2 ग्राम मला वाटतं 500 रुपये. हा लाख मध्ये एवढं माहिती झालं आपलं ऑलरेडी. चेंजिंग एक्सपोर्ट टेबल लिहिले ना, ते चेंजिंग इम्पोर्ट आपण पॉईंट झाला सगळं टेबल मध्ये लिहिलं की आपण सगळं एक्सप्लेन केलंय. काय एक्सपोर्ट काय, तर हे 2 पॉईंट तुम्ही त्या टेबल मधून हे पॉईंटला आपल्याला डिस्कशन करायचं. आता आपला जास्त करून ट्रेड होतो समुद्र मार्गे. जर आपला समुद्र मार्ग बंद केला ना, आपल्या पुणे वाटा जाईल. मोर दॅन 70-80% आपण समुद्र मार्ग ट्रेड करतो. आपण विमानाचा जास्त यूज करत नाही. आपल्या जास्त करून बाउंड्री समुद्रामध्ये ना, आणि आपल्या समुद्रामधून जर शिप मधून माल देतो ना आपण, आपल्याला स्वस्त पडतं. एरोप्लेन जास्त महाग पडतं, समजलं. आपलं जास्त करून काय कंट्री आहे, श्रीलंका, अजून फिलिपिन्स ना या साईडला, अजून अफगाणिस्तान, अजून चायना पण ना. चायनाला लागतो समुद्र किनारा, खरंच लागत नाही. इंडियाचा मॅप आहे त्याच्यावरचं चायना त्या साईडला पण आहे, कोपऱ्यामध्ये पण आहे. ते काही बाउंड्री ना आपल्याला ट्रेड करू शकतो. वर्ल्ड मॅप ना, नेट चालू पाहिजे बस. एमपीसी त्यांना सगळं माहित असतं, युरोप कुठे कुठे ते कुठे. आता मला तर 3D पाहिजे, 3D फोटो नाही पाहिजे आपल्याला, रिअल कंटिन्यू. सो वर्ल्ड टूर के लिए रेडी गाइस. पहले मांगते मुझे भाई सगळ्याला फिरायचं ना, हे बंद करायचं. मला कसं बंद होईल ते करू. ओके चला आता आपण महाराष्ट्रामध्ये आली इथे. ठीक आहे, ओके. कशाला कशाला सगळं आहे की
आपण एमबीसी तरी जुन्नर आपलं नारायण तो पुण्यातला भाग आहे. ते तुम्हाला फिरून मारायला मिळेल काढा. ओके नाशिकच्या वाल कुठे Now we are in guys foreign तर गावठी दोन होते. सांगायचं नाही हे आपलं इंडिया हे चायना बोलून चायनाचा पूर्ण इथं इथून आपण करू शकतो गाईस. सांगायचं काय होतं चायना मी बोलू तुम्हाला श्रीलंकेला आहे फिलिपिन्स फूड आहे. फिलिपिन्स फूड आहे फिलिपिन्स इथे सगळ्यात स्वस्त लेबर्स आहेत. मध्ये कमी पगारामध्ये काम करणारे फिलिपिन्स हे लोक आहे. नंतर इंडिया आहे. वरच्या लोकांना स्वस्त पडतं फिलिपिन्स लोकांना जॉब द्यायला आणि इंडियाला जॉब द्यायला. जास्त पगार बोलून ठीक आहे. इथे कंबोडिया गाईस. इथं आपला ₹1 म्हणजे तिथलं काहीतरी मला वाटते हाय खूप मोठं वजन आहे. खूप जास्त करणार अरे बंदच करत नाही. कंबोडिया झालं व्हिएतनाम पण मलेशिया सिंगापूर इंडोनेशिया 2 मिनिट फिरतो ना पुन्हा. एक कंबोडियन प्लेयर इक्वल्स 0.021 मिलियन. ₹1 how many Cambodian सॉरी ₹1 मध्ये त्याची 48 कंबोडिया. पण एवढं खुश व्हायचं नाही सर म्हणजे ₹1,00,000 होणार का. वाव पण तिकडं थोडंच आहे. एवढी भाजी घरात 2,000 द्यावा लागतो. म्हणजे कोणी तिकडे फिलिपिन्स झालं जकार्ता इंडोनेशिया नेपाळ पण जास्त आहे. आपलं ₹1 म्हणजे नेपाळच्या ₹1.5 वाटतं. अफगाणिस्तान नेपाळ पण चांगला फिरायला विजा लागत नाही. माउंट एव्हरेस्ट वगैरे आहे ना थंड वातावरण. आपल्या इंडियाचं चाललंय प्लॅन इथून ट्रेन तरी 2,000 किलोमीटर आहे. काय तुझं
मी बोललो ना गुजरात का मुंबई, नाही मी बोललो गुजरात का मुंबई, मी काय बोललो इंडिया मधून दुबईला कुठून जाणार ते आपल्याला माहित नाही, मोस्ट ऑफ मुंबईपासून जाणार आहे. मुंबई कशी हे ना काय फायनान्शियल स्टेट आहे ना, सॉरी सिटी बघा सगळे बरं छान आहे. त्यांचं भांडणं चालली आहेत या भूटानवरती का, हे भूटान आम्ही कब्जा करणार. वरती बघा रशिया सगळ्यात मोठा रशिया. पॉप्युलेशन कमी आहे. आता आपण जाऊया इकडे अमेझॉन जंगल. ओके चुपचाप बसायला कॅनडा USA साइड बाय साइड बघा. हा इथे ना पुढे जंगल मोठे हा हे नॉर्थ अमेरिका मध्ये लॅटिन अमेरिका कुठे आपण हे US ची दोन पार्ट आहेत, NA आणि LA. NA म्हणजे नॉर्थ अमेरिका, LA म्हणजे लॅटिन अमेरिका. हा नॉर्थ अमेरिका वाटतं. तिकडे कुठे हा बघा LA मधून पाठ आहे, लॅटिन अमेरिका मधून पाठ. ठीक आहे समजलं झालं. हा तिकडे तिकडे वरती ब्राझीलला नाही. हे सांभाळ साबी पेल ठीक आहे ना, खूप झालं आपलं खायला. सब लोग सारे भी नहीं देवगड सिंगल मधलं ना, सिंगल ज्या गावाचा जो पोलीस आहे ना त्या गावाचं नाव देवगड होतं ना. गोव्याचा इथून गोवा होईल असं लांब आहे, जवळच आहे इथून गोवा. मग गाव आहे मग आहे.
अबे कंकर कुठे राहिले? ठीक मला माहित नाही कुठे बोल कुठे रे. इतने में मिलता कि हाँ. अरे सब अरे किधर तू मालूम है बाजू में कौन सा है तू बोल रही वो देखो कैसा ढूंढे बता. हम असं बोल ना खेळ लागलं मग खेळ बोल ना मला खेळ माहिती आहे कोणातलं चिपळूण खेळ सगळं एका लाईन हा ना कसे कसे वांगले आहे ना कर्जतला आहे ना. अच्छा कोई दिक्कत नहीं. हाँ बच्चों पूरा हो गया वर्ल्ड टूर. हाँ अच्छा बोलने का नहीं क्या सर ने कहीं घुमाए नहीं के. हाँ ते पण नंतर. हाँ गाइस औषधिक ट्रेड समजलं का कशाला आला पॉइंट काय माहिती क्या आपण 68% पर्यंत समुद्र किनाऱ्यापासून आपण ट्रेड करतो तर आपलं दुसरं ऑप्शन आहेच ना. डेव्हलपमेंट ऑफ न्यू पोर्ट आपल्याकडे बरेचसे पोर्ट बनतात. सगळ्यात मोठा पोर्ट कोणता आपल्या इथं JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रान्सपोर्ट पनवेल उरणचा नाही JNPT सगळ्यात मोठा इंडियातला पोर्ट आहे तो. मला किती मोठे मोठे शिप तिकडे येतात. तर आपण अजून काही पोर्ट बनवतोय मुंबईमध्ये कलकत्त्यामध्ये चेन्नईमध्ये बरेचसे पोर्ट बनवतोय. नावाशेवा पोर्ट कांडला इथे अलिबागला कोणतं आहे दादा जिथं आपण मुंबई निघतो जातो मांडवा माहिती आहे मांडवा ठीक आहे असू द्या काय हरकत. विशाखापट्टणम कोचीन हे आपण आता नवीन बनवतोय की पोर्ट त्यात बरेचसे पोर्ट बनले ओके झालं आपलं हे बघितलं ऑलरेडी. आता इंडियन फॉरेन ट्रेड डायरेक्शन कसं चाललंय सध्या आपण कोणता माल किती विकतोय ते बघूया आपण. बघा रीड कर लास्ट बेंच तू हा माय पॅराग्राफ. Direction of foreign trade means the countries which India exports goods and service and म्हणजे इंडिया कोणाकोणाला माल विकतो ओके त्याला म्हणणार डायरेक्शन ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड ओके. नीट बसा टेकू नका पुढे डायरेक्शन imports the goods and services. So the direction consists of destination of export and service म्हणजे इन शॉर्ट किती माल विकतो आणि किती माल विकत घेतो ओके त्याला बोलणं डायरेक्शन ओके. पुढे of our import. Prior to independence, much of India's trade was done with Britain. ब्रिटन आहे ना तिथं त्यासोबत आपण ट्रेड करायचो इंडिपेंडन्सच्या पहिले ओके. Therefore, Britain used to hold the first position in the India foreign trade. ब्रिटन आपल्या इंडिया ऑब्विसली ना इंडिपेंडन्सच्या पहिले इथे कोण होते त्यांचं सगळं चालायचं काय. बघा अजून पण मुंबईला जाऊन बिल्डिंग तशाच पडल्या की तशाच त्यांच्या स्ट्रक्चर समजलं. पहिले त्याचं नाव काय होतं सीएसटीचं VT. बरेच लोक VT अजून बोलतात पण काय बोलणार की त्यांना आता बोलून काय मतलब ध्यान द्या. However, after independence, new trade relations with many other countries were established. Now, USA has emerged as the leading trading partner
आता आपण जास्त ट्रेड करतो युएसए सोबत. ओके, आपण ट्रेड करतो युएसए सोबत पण आणि रशिया सोबत पण. दोघं आपले दोस्त आहे. ओके, दोघांसोबत कोणा जरी एका सोबत आपण जर वैर घेतलं, दुश्मनी घेतली, आपली वाट लागली. समजलं काय बोललो मी? कारण की रशिया एवढा मोठा कंट्री आहे ना, म्हणून रशिया आणि आपला दोस्ती असल्यामुळे आपल्याकडे कोणी जास्त ओळखी बघत नाही दुश्मनाच्या नजरेने. याचा अर्थ असा नाही की आपलं युएसए सोबत आपलं दुश्मनी आहे. आपलं अमेरिकेसोबत पण दोस्ती आहे, एवढी घट्ट नाही जेवढी रशिया सोबत आहे. कारण की युएसए कोणाला सपोर्ट करतो? चायनाला. जर आपण दुश्मनी केली तर युएसए चायनाला अजून सपोर्ट करेल आपली वाट लावायला. समजलं का बोललो मी? म्हणून आपल्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणून आपण सर्वांसोबत माल विकत घेतो. ओके, युएसए मधून पण घेतो, रशियामधून पण घेतो, सर्वांसोबत माल विकतो, विकत घेतो. ओके, नंतर जर्मनी पण आहे, जापान पण आहे, युके पण आहे. की बरेचसे कंट्रीज सोबत आपण डील करतो. ओके, सगळं जीकेच आहे बाय द वे. हा टॉपिक पूर्ण जीकेच आहे. आपण किती पर्सेंटचा इम्पोर्ट केला ते दाखवले जाते. 16-17 ला आपण OECD 28 थांब ना, प्रत्येक कंट्रीचा एक डिपार्टमेंट बनलेलं असतं. जसं हे नाही का, ओपेक कंट्री. ओपेक म्हणजे इराण, कुवेत, जिथे भेटून तेल, त्या सगळ्या तेलवाल्या सगळ्या कंट्रीज एक ऑर्गनायझेशन आहे, असोसिएशन आहे. ते चालले कंट्रीज ऑर्गनायझेशन. तर आपण किती तेल घेतलं विकत? 24%. ओपेक म्हणून. ईस्टर्न युरोपचा जो ईस्टर्न पार्टीतून किती घेतला माल घेतलाय किंवा विकलाय? 2.4%. आणि डेव्हलपिंग नेशन म्हणजे बाकी जे छोटे मोठे कंट्री आहेत ना, त्यामध्ये आपण 43% घेतलंय. आणि बाकीचे ओपेक कंट्री, OECD सर्च करा एक्झॅक्ट काय. हे पण एक ऑर्गनायझेशन आहे. OECD ओपेक पण सर्च मारा. Organization for Economic Cooperation and Development. ऑर्गनायझेशन आहे की त्यामध्ये बरेचशा कंट्री असल्या की. आणि ओपेकची कंट्री काय बघ फुल फॉर्म? नॉट अन इश्यू. हा बोला, पेट्रोल ऑइल सगळं तिथून घेतो आपण. ओके, हे झालं इम्पोर्ट. आता एक्सपोर्ट बघा. आपण जे माल घेतो ना त्यांच्याकडून, आपण त्यांना पण माल विकतो. हा गाईस, आपण तेल घेतलं त्यांच्याकडून विकत, पेट्रोल घेतलं आणि त्यांना आपण 16% माल विकला. पण काय विकला असेल आपण त्यांना? कपडे, लेदर, मसाले पदार्थ. त्यांच्याकडे नाही आहे ना, त्यांना आपण घेतलं की ओपेक कंट्री. अशा प्रकारे सगळं पर्सेंटेज आहे. तुम्हाला काय रट्टा मारायची गरज नाहीये. जस्ट यू शुड नो मोठामोठी की आपण जास्त कुठून माल घेतला, कुठून नाही घेतला. हे फक्त तुम्हाला एक नंबर्स आहे. तुम्ही जर रट्टा मारताय, वेल अँड गुड, तुमच्या एक्झाम मध्ये मार्क्स जास्त भेटायचे चान्सेस वाढतील. ओके, रट्टा मारायला पॉसिबल होत नाहीये. तुम्ही लिहू शकता की अप्रॉक्सिमेटली 30%. समजते? जर तुम्हाला एक्झॅक्ट माहित नसेल ना रेंज, अप्रॉक्सिमेटली शब्द टाकायचा. व्हेरी सेफ. ओके, समजलं? ट्राय करा पहिले नंबर पाठ करायचा. ओके, फक्त याच टॉपिक मध्ये नंबर आहे. ट्रेंड्स इन फॉरेन ट्रेड सिन्स 2001. ओके, 2001 पासून काय आलं? का त्यांनी 2001 घेतला? कारण की 1991 ला काय आलं? एलपीजी आलं. एलपीजी म्हणजे काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. त्यानंतर दुसरा आपला जो 10 वर्ष असो कालावधी, तो कधी आला? 2001 ला आला. मग त्या आपण 1991 नंतर कसं काम केलं, काय केलं, कसं केलं, सगळं याच्यावर लिहिलं. यस, तू वाच. Since liberalization, India's foreign trade has expanded very good and has shown a significant structural shift in imported and exported products and also in its जिओग्राफिकल कंपोजिशन. आपला एक्सपोर्ट इम्पोर्ट वाढला बघा. इम्पोर्ट माल चाललाय, एक्सपोर्ट माल चाललाय आणि इम्पोर्ट माल आला. पुन्हा असं आलं केलं. आयदर ऑर. आता वाच रिसेंट ट्रेंड्स इन एक्सपोर्ट. ओके, यस तू वाच. यस, वेट. आता काम कोणतं गुड्स बघतोय? ओके, इंजिनिअरिंग. यस, वाचला. वाचलं पण 2 लाईन पहिल्या. अकॉर्डिंग टू EGEPC. ओके, म्हणजे इंजिनिअरिंग गुड्स एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या हिशोबाने आपलं किती पर्सेंट आपण माल विकतो इंजिनिअरिंगचा? 25%. ओके, 17-18 मध्ये. ओके, असं होतं ना.
पुढे वाच. विदिन दिस कॅटेगरी within this category, some of the prominent exported item are transport equipment including automobiles. बघा याच्यामध्ये काय येतंय, ऑटोमोबाईल्स, कंपोनंट मशीन्स आहे ना, मशीनचे पार्ट वगैरे आपण विकतो. ओके, त्यामध्ये आपला किती किती हिस्सा आहे, 25%. 17-18. ओके, आणि 2010 ते 14 मध्ये काय होता आपला हिस्सा. ओके, हा वाच इथून वाच. ड्युरिंग द पिरियड during the period of 2011 to 2014 and 15, exports to transport equipment has grown from $16 million to समजतंय का. 2010 पासून 14 पर्यंत आपण किती बिलियन डॉलरचा विकला. 16 बिलियन. व्हॉट इज बिलियन. 8 billion मिलियन म्हणजे 6 शून्य, बिलियन म्हणजे 9 शून्य, 9, आणि ट्रिलियन म्हणजे 12 शून्य. ओके, बघ सर्च कर. तर आपण 16 पासून पुढे आलो 24 ला आलो. म्हणजे आपलं काय इथं वाढतंय ना आपलं एक्सपोर्ट. पुढे वाच. पेट्रोलियम. ओके, प्रोडक्ट्स. यस वाच. बिग ऑर्डर. ओके, आवाज. टोटल एक्सपोर्ट मध्ये आहे ना, टोटल एक्सपोर्ट मध्ये त्यांचं किती पर्सेंट आहे, 4.3%. एक्सपोर्ट कशामध्ये, फक्त पेट्रोलियम प्रोडक्ट मध्ये. ऐकून घ्या आपण काय करतो, मग सांगितलं लास्ट टाइमला मी. आपण कच्चं तेल घेतो, कच्चं पेट्रोल घेतो आपण. ओके, यांच्याकडून. ओके, ओपेक. कच्चं पेट्रोल आपण डायरेक्ट टाकलं गाडीमध्ये, गाडी ओके छापा. ओके, लाईट टाका. ओके, ते चालणार नाही, ते पेट्रोल चालत नाही. त्या पेट्रोलला प्रोसेस करावं लागतं, केमिकल टाकून. त्यांना त्या पेट्रोल मधून आपण 40 ते 50 प्रकारचे पेट्रोल ऑइल बनवू शकतो. आणि ते पेट्रोल आपण गाडीत टाकतो बघा माहिती आहे. आणि हे सगळं कन्वर्ट करण्यामध्ये कच्चं तेलाचं प्रॉपर पेट्रोल, कच्चं पेट्रोलचं प्रॉपर पेट्रोल मध्ये कन्वर्ट कोण करतं, पोटापाय. ओके, पोटापाय म्हणजे कोण, मुकेश अंबानी. लास्ट टाइम सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नसेल मे बी. तर हे कन्वर्ट करून आपण पेट्रोल बनवतो ना, ते पेट्रोल आपण इंडियामध्ये पण विकतो आणि बाहेर पण विकतो. समज जामबाग. जामबागचा तुम्हाला सांगितलं मी, बघून घ्या युट्यूबला. जामनगर ना, जामनगर. येस, मोठा एरिया आहे ना, त्यामध्ये सगळं होतं का. एरोप्लेनचं पेट्रोल वेगळं असतं, आपलं नॉर्मल गाडीचं पेट्रोल वेगळं असतं, पॉवर पेट्रोल वेगळं असतं. ते सगळं बनतं वेगळं. केमिकल अँड केमिकल प्रोडक्ट्स. यस, तू वाच लास्ट कॉर्नर. या बी लाउडर प्लीज, यू आर नॉट ऑडिबल. आपण इंडियामधून ना केमिकलचे प्रोडक्ट पण एक्सपोर्ट करतो. की आपल्या इंडियाचा किती शेअर आहे, 10.4%. तसं आपण जेम्स आणि ज्वेलरी, जेम्स खायची जेम्स आहे घरी, आपण जेम्स खातो नाही. जेम्स म्हणजे मोती वगैरे ज्वेलरी, ते पण आपण काय करतो, विकतो. आणि त्यामध्ये आता किती हिस्सा आहे, 13.3%. आपण कपडे विकतो, टेक्सटाईल, रेडीमेड गार्मेंट विकतो. हे सगळं त्या डब्यात होता का, बघितलं असेल ना त्या डब्यात, एक्सपोर्ट इम्पोर्ट, त्यामुळे सगळं होते गोष्टी. की आपण किती आहे आपला शेअर आपल्या कपड्यांच्या इंडस्ट्रीमध्ये, 11.3%. आता आपण इम्पोर्टला आलो. ओके, दुसरा डब्बा. फर्स्ट डब्बा झाला एक्सपोर्टचा, आता इम्पोर्ट. पेट्रोलियम. आपण इम्पोर्ट करतो पेट्रोलियम प्रोडक्ट कुठून, ओपेक कंट्री मधून. ओके, कच्चं तेल, कच्चा पेट्रोल. ओके, किती पर्सेंट आहे, तर तू Petroleum has always remained the most important item of export in India.